नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत अशी भाजी जी प्रवासामध्ये 2 ते 3 दिवस टिकते आणि खायला अप्रतिम लागते. लहान मुलेही खूप आवडीने खातील. तर मी सांगते हे भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य. इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे. ती 5 ते 6 तास चांगली भिजवून घ्यायची आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या, थोडासा अद्रकचा तुकडा हे आपल्याला वाटून घेऊन. खूप लांबचा प्रवास आहे तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. जास्तही बारीक नाही करायची, ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायची आहे. आणि एक कांदा चिरून घ्यायचा आहे. जर प्रवास खूपच लांबचा असेल 4 ते 5 दिवसाचा तर तुम्ही कांदे स्किप करू शकता. तर बघा मी इथे फोडणी दिलेली आहे, जिरे मोहरी टाकलेलं आहे आणि जे आपण वाटण केलेलं आहे हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याचं, आणि त्यामध्येच कांदा टाकून चांगला असा परतून घ्यायचा आहे. वाटण छान असं परतून घेतल्यानंतर आपल्याला आपण वाटून घेतलेलं डाळ ॲड करायची आहे आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याला वरती थोडंसं तेल सुटत नाही तोपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि बघा आत्ता तुम्हाला थोडंसं घट्टसर दिसत असेल, पण खूप छान असं मोकळं पुरणावळ बनतं. खायलाही इतकं छान लागतं की तुम्ही ह्या भाजीसाठी प्रवास करायचा विचार कराल, कारण एवढी सुंदर लागते ही भाजी, एकदम छान चवीला. काही जण याला मोकळं पिठलं पण म्हणतात, सुकं पिठलं. तर आम्ही सोलापूरच्या भागात आम्ही याला पुरणावळ असं म्हणतो. तर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा.